गुड मॉर्निंग. आपण लास्ट लेक्चरला मॅथ पार्ट 1 चा थर्ड लेसन पॉलिनॉमियल सुरू केला होता, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1, 2 आणि 3 हे 3 घेतले होते. आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 बघायचा आहे. 3.4 प्रॅक्टिस सेट छोटा आहे, सिंपल आहे. तो 3.4 हा प्रॅक्टिस सेट कशावर डिपेंड आहे, तर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. पहिले कन्सेप्ट समजून घ्या, काय कशावर डिपेंड आहे हा, व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल. मग आता व्हॅल्यू काढायची असते. कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काढायची. लिहू नका, फक्त लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, सिंपल आहे. मग आता व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय, सपोज तुम्हाला एखादं पॉलिनॉमियल दिलं जाईल. काय दिलं जाणार आहे तुम्हाला, एखादं पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल पॉलिनॉमियल, पी फॉर काय, पॉलिनॉमियल इन ब्रॅकेट व्हेरिएबल सपोज असणार आहे एक्स. पॉलिनॉमियलचा व्हेरिएबल काय असतो, एक्स वाय झेड काही पण असेल ना, आपण काय कन्सिडर केला, एक्स कन्सिडर केला. पॉलिनॉमियल ऑफ व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 3 असं काहीतरी असेल. ही काय दिली आपल्याला, पॉलिनॉमियल. आणि ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फॉर एक्स इज इक्वल टू असेल काहीतरी 3. एक्स इज इक्वल टू काय असेल 3. तर ते आपल्याला म्हणतील फाइंड द पॉलिनॉमियल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. मग पॉलिनॉमियलची काय काढायची आपल्याला, व्हॅल्यू. मग काय करायचं असतं बरं, आपल्याला एक्स ची व्हॅल्यू दिलेली असते किंवा जो काही व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असणार आहे. मग इथे एक्स ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, सपोज 3 दिलेली. मग ही एक्स ची व्हॅल्यू कुठे टाकायची, फक्त जो काही व्हेरिएबल आहे ते टाकायचे. म्हणजे देअरफॉर आपण म्हणू शकतो पॉलिनॉमियल ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 3 घ्यायची. म्हणजे याचा अर्थ हा झाला, जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं काय टाकायचे आपल्याला, 3 टाकायची आणि ती व्हॅल्यू काढायची. आणि देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती घ्यायची, पुन्हा 3 मायनस काय करायचं 3. बस एवढंच कॅल्क्युलेशन म्हणजे व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल संपलं. मग काय राहील बरं, 3 चा स्क्वेअर किती होणार आहे, 9 प्लस 4 इंटू 3 किती होणार आहे, 12 मायनस किती होणार आहे बरं, 3. 9 प्लस 12 किती होणार बरं, 21 मायनस किती करायचं आपल्याला, 3. 21 मधून 3 जर गेला तर किती राहणार आहे, 18. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल इज इक्वल टू किती राहणार तुमचं आलं, 18. बस एवढंच सॉल्व्ह करायचंय. आणि याच्यावरच तुमचा टोटल 3.4 हा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे, बाकी दुसरं काहीच नाहीये. येईल का लक्षात, फक्त काय करायचे, व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल एवढंच. येईल लक्षात कन्सेप्ट काय. मग आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 3.2 बघूयात. जो कशावर डिपेंड आहे, 3.4 कशावर डिपेंड आहे, जो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल वर आहे. म्हणजे फक्त आपल्या पॉलिनॉमियलची काय काढायची रे, व्हॅल्यू काढायची, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 चं पहिलं एक्झाम्पल बघू. आता फर्स्ट एक्झाम्पल काय सांगा बरं. फर्स्ट एक्झाम्पल फॉर एक्स इज इक्वल टू किती बरं, 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल. आणि काय दिलं रे पॉलिनॉमियल आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 5 याची व्हॅल्यू काढायची, बरोबर ना. काय काढायची याची व्हॅल्यू. मग आता काय दिलंय बघा इथं. मग आपण काय म्हणू शकतो, इथं हा पॉलिनॉमियल आहे ना, आणि व्हेरिएबल काय तिथं एक्स आहे. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, पॉलिनॉमियल ऑफ व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस किती होणार आहे, 5. हे काय आपल्याला पॉलिनॉमियल आहे. आता कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, पुट व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 0. पुट व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू 0 इन गिवन पॉलिनॉमियल. इन गिवन पॉलिनॉमियल. मग ज्या हे काही जे पॉलिनॉमियल दिले त्याच्यात काय व्हॅल्यू टाकायची, फक्त आपल्याला एक्स इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर मग एक्स ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर पॉलिनॉमियल ऑफ 0 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजे काय नाही, 0 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू काय येणार आहे, 0 प्लस किती येणार आहे, 5. 0 चा स्क्वेअर किती राहणार आहे, 0 मायनस 5 इंटू 0 काय राहणार आहे, 0 प्लस किती येणार इथं 5. 0 0 0 झाले, म्हणजे राहिला कोण आपला फक्त 5. म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ 0 इज इक्वल टू किती आलं आपलं, 5. दिस इज अवर आन्सर. संपलं, पहिले एक्झाम्पल झालं.
कळलं? सिंपल एकदम, काय डाऊट राहील का? नाही. सेकंड एक्झाम्पल घेतो बघा, इथंच घेतो लगेच. एक्झाम्पल नंबर सेकंड काय दिलं रे? एक्झाम्पल नंबर सेकंड, इफ पॉलिनॉमियल म्हणजेच काय, पी वाय इज इक्वल टू काय दिलंय पॉलिनॉमियल, वाय स्क्वेअर प्लस मायनस 3 अंडर रूट 2y प्लस 1. Then find polynomial of. Then find काय फाइंड आउट करायचं आपल्याला? फाइंड पॉलिनॉमियल ऑफ काय? 3 अंडर रूट 2. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे? ही कोणाची व्हॅल्यू असणार आहे? y ची. या y व्हेरिएबलची असे ना. पॉलिनॉमियल ऑफ y म्हणजे p ऑफ 3 रूट 2. म्हणजे याचा अर्थ p गेला, y ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला? 3 अंडर रूट 2 टाकायची. मग काय बघा आन्सर सेम पहिल्यासारखंच, काही एक फरक नाहीये. मग पॉलिनॉमियल ऑफ y किती दिले आपल्याला? y स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2y प्लस किती आहे? 1. मग आता पुट व्हॅल्यू y इज इक्वल टू किती टाकायची? y ची व्हॅल्यू 3 अंडर रूट 2. बरोबर का नाही? y ची व्हॅल्यू किती आहे? 3 अंडर रूट 2 इन गिवन पॉलिनॉमियल. देयरफॉर y ची व्हॅल्यू p इन ब्रॅकेट किती टाकायची आपल्याला? 3 रूट 2 इज इक्वल टू. मग जिथं जिथं y तिथं काय टाकायचे आपल्याला? 3 रूट 2. मग y ची व्हॅल्यू टाकली 3 रूट 2 ब्रॅकेट काय करायचं आपल्याला? स्क्वेअर आहे ना, पुन्हा मायनसला काय इथं? मायनस. इथं 3 रूट 2 ऍज इट इज ठेवला. पुन्हा y ची व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला? 3 रूट 2 आणि प्लस काय करायचं इथं? 1. प्लस काय असेल? 1. आता फक्त काय करायचं आपल्याला? कॅल्क्युलेशन. मग 3 चा स्क्वेअर किती होणार आहे? 9. इथं नसतं म्हणजे साइन कोणता असणार आहे? इंटू. रूट 2 चा स्क्वेअर किती असतो? रूट 2 चा स्क्वेअर 2 असणार आहे. स्क्वेअर गेला आणि रूट गेला ना, शिकलं ना आपण असं. रूट गेला स्क्वेअर गेला म्हणजे किती राहणार? फक्त 2. हा मायनसला मायनस. बघा आता काय होईल? 3 इंटू 3 किती होणार आहे इथं? 9. 3 इंटू 3 काय होणार आहे? 9. इथं नसतं म्हणजे कोणतं साइन आहे? इंटू. रूट 2 इंटू रूट 2 किती होणार आहे फक्त? कारण की रूट 2 इंटू रूट 2 किती होणार आहे? रूट 4. रूट काय होणार आहे? 4. आणि रूट 4 चा अर्थ काय असतो? 2 असतो. प्लस किती इथं? 1. प्लस किती इथं? 1. मग बघा 9 इंटू 2 किती होणार आहे? 18. मायनस 9 इंटू 2 किती होणार आहे? 18. प्लस काय होणार इथं? 1. 18 प्लस 18 मायनस काय होणार आहे? कॅन्सल किंवा 0. म्हणजे आन्सर काय राहणार आपलं? 1. आणि देयरफॉर पॉलिनॉमियल ऑफ 3 रूट 2 इज इक्वल टू किती राहणार आहे? 1. आलं का लक्षात यांचं? नक्की एकदम. चला काय थर्ड वाला सांगा बरं. थर्ड वाला एक्झाम्पल काय? इफ p इन ब्रॅकेट m इज इक्वल टू काय बरं? m क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10. देन p इन ब्रॅकेट काय बरं? a प्लस काय? प्लस आहे का? प्लस p मायनस a इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे हे काढायचं आपल्याला. आलं का लक्षात? माझं लक्ष द्या. पहिली व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल पी ए ची, नंतर व्हॅल्यू काढायची पी मायनस ए ची, आणि नंतर दोघांची काय करायची? ऍडिशन. बस एवढंच करायचं. मग ते कसं होईल बघा. दे आता इथं काय म्हटलंय बरं? पी एम हे गिवन आहे. पी एम इज गिवन. लिहित चला. पी एम इज इक्वल टू काय दिलं आपल्याला? एम क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस काय दिला इथं? पहिल्यांदा कोणती व्हॅल्यू टाकायची बरं? या m ची a टाकायची. m ची व्हॅल्यू काय टाकायची? a. पुन्हा आपण म्हणू शकतो पुट m इज इक्वल टू a इन द गिवन पॉलिनॉमियल.
इन द गिवन पॉलिनॉमियल. मग आता काय होईल, देअरफॉर पॉलिनॉमियल ऑफ ए घ्यावं लागेल ना, इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती घ्यायची, आता ए घ्यायची. एम ची व्हॅल्यू किती घ्यायची, ए. मग इथं काय नाही बरं, ए क्यूब, क्यूब आहे ना, प्लस 2, पुन्हा इथे एम ची व्हॅल्यू काय घ्यायची, ए स्क्वेअर, मायनस इथं काय घ्यायचं पुन्हा ए, इथं काय घ्यायचं प्लस 10. बस, अजून काहीच नाही करू शकत आपण. आता काय करायचंय, नेक्स्ट कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे, मायनस ए. मग आता आपण म्हणू पुट एम इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, मायनस ए इन द गिवन पॉलिनॉमियल, इन द गिवन पॉलिनॉमियल. मग आता कोणतं पॉलिनॉमियल, आपल्याला पॉलिनॉमियल ऑफ मायनस ए घ्यायची, बरोबर ना, इज इक्वल टू म्हणजे जिथं जिथं एम आहे तिथं तिथं काय टाकायचे आता, मायनस ए. मग इथं काय नाही आता मायनस ए क्यूब प्लस 2 इन ब्रॅकेट काय येणार आहे बरं, मायनस ए स्क्वेअर, मायनस इन ब्रॅकेट एम ची व्हॅल्यू पुन्हा काय मायनस ए, प्लस किती इथं 10. मी जसं आहे तसे टाकून घेतले, तुम्हाला मी आधीच सांगितलंय. तरी पण कॅल्क्युलेशन करताना एखादं जर व्हॅल्यू मायनस आली तर त्याला काय करत चला, ब्रॅकेट करत चला. प्लस असल्या ब्रॅकेटची तशी खूप गरज नाही पडत, पण मायनस असल्या मात्र ब्रॅकेट करायचंच असतं, नाही तर मग आपले आन्सर चुकून जातात. मग आता काय बघा, याचं आपण कॅल्क्युलेशन करू बघू. मला सांगा बरं, मायनसचा क्यूब काय राहतो, प्लसचा मायनस, मायनसचा क्यूब मायनसच राहतो. तुम्हाला मी आधी सांगितलं, आठवतं का रे, जर एखादी व्हॅल्यू मायनस आहे त्याचा जर स्क्वेअर केला तर प्लस होतो, बट मायनसचा क्यूब काय राहतो बरं, मायनसच काय राहतो, मायनस. म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर सुद्धा काय नाही रे, मायनस ए क्यूब, काहीच नाही करू शकत. बर, इथं काय बरं, प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस, प्लस इंटू मायनस काय होणार आहे, मायनस. 2 इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, 2a स्क्वेअर, गॉट इट. मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस ए, आणि इथं काय पुन्हा प्लस ए. अजून काय करू शकतो का रे आपण, नाही करू शकत. मग आता बघा, ही व्हॅल्यू कोणाची आहे, पॉलिनॉमियल ए, आणि ही व्हॅल्यू कोणाची आहे, पॉलिनॉमियल ऑफ मायनस ए. आता या दोघांची तर आपल्याला काय करायची रे, ऍडिशन. देअरफॉर काय करायचंय रे आपल्याला, पॉलिनॉमियल ऑफ ए प्लस पॉलिनॉमियल ऑफ मायनस ए इज इक्वल टू. मला सांगा, पॉलिनॉमियल ऑफ ए ची व्हॅल्यू किती आली रे आपल्याकडे, ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस किती इथं 10. प्लस करायचंय, काय प्लस करायचंय, पॉलिनॉमियल ऑफ मायनस ए, म्हणजे ही प्लस करायची व्हॅल्यू, प्लस करायची. याचा अर्थ काय, मायनस असेल तर मायनस लिहा, प्लसचा अर्थ काय असतो, मायनस असेल तर मायनस लिहा, आणि प्लस असेल तर प्लसच लिहा, म्हणजे असेल ते. मग काय होणार आहे, मायनस ए क्यूब, इथं काय मायनस 2a स्क्वेअर प्लस ए, प्लस काय इथं झालं की ऍडिशन दोघांची. मग आता बघा बरं, मला एक सांगा, कोण इथं कट छाट होईल का रे, होईल ना. ए क्यूब प्लस ए क्यूब मायनस ए, प्लस मायनस काय होतो, कॅन्सल होऊन जातो, 0 होऊन जातो. ओके, प्लस 2a स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर प्लस एन काय मायनस काय होणार आहे, कॅन्सल. मायनस ए प्लस ए काय होणार आहे रे, कॅन्सल. प्लस 10 प्लस 10 काय होणार आहे, 20. म्हणजे देअरफॉर आपण म्हणू शकतो काय, पॉलिनॉमियल ऑफ ए प्लस पॉलिनॉमियल ऑफ मायनस ए इज इक्वल टू 20. हेच तर आपल्याला आन्सर काढायचं होतं. येईल का लक्षात, नक्की काय डाऊट राहील का. मला सांगा, आता एक्झाम्पल नंबर 4 घेऊ का नको, नक्की काही गरज, हे परत समजून सांगू. बर, आता आपण पॉलिनॉमियल ए काढत होतो ना, तशी पॉलिनॉमियल ए ची व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे इथं कोण आहे बरं, आपला एम व्हेरिएबल आहे, याच्याऐवजी कोण घ्यायचं आपल्याला, ए घ्यायचं आहे फक्त. मग आता हेच इक्वेशन मी इथं लिहिलं, गिवन इक्वेशन आहे, फक्त आपल्याला एम च्या जागी काय घ्यायचं आता, ए. म्हणून पुट एम इज इक्वल टू ए इन गिवन पॉलिनॉमियल. मग आता जिथं जिथं एम आहे तिथं तिथं काय घ्यायचं आपल्याला, ए घ्यायचं आहे. एम च्या जागी ए, एम च्या जागी ए, एम च्या जागी ए, बाकी सर्व ऍज इट इज.
बाकी याच्यात काही कॅल्क्युलेशन करू शकत नाही, कारण की जीची डिग्री सारखी असेल तीच कॅल्क्युलेशन करू शकतो. इथं डिग्री आहे 3, इथं आहे 2, इथं आहे 1, इथं आहे 0, म्हणजे कॅल्क्युलेशन करू शकतो का आपण? नाही, तसंच ठेवू द्या. नेक्स्ट, आता दुसरी कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला? पॉलिनॉमियलला -a, म्हणजे याचा अर्थ m ची जागा कोण घेणार आहे आता? -a. म्हणून पुट m इज इक्वल टू -a इन गिवन पॉलिनॉमियल. म्हणजे याचा अर्थ या पॉलिनॉमियल मध्ये m ची व्हॅल्यू किती टाकायची आहे? -a. मग बघा, जिथं जिथं m आहे तिथं तिथं मी काय टाकले बरं? -a टाकले. बाकी ऍज इट इज, बाकीलाच काहीच केलं नाही. मायनसचा स्क्वेअर प्लस होतो, बट मायनसचा क्यूब हा मायनसच राहतो. तिथं मी लिहून दिलं होतं मगाशी, ते होईल रेकॉर्डिंग, तुम्ही बघू शकता. प्लस इंटू मायनस मायनस 2 ऍज इट इज ma स्क्वेअर, म्हणजे 2 इंटू a स्क्वेअर तसंच राहणार आहे. मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस, प्लस 10 तसंच. इथपर्यंत काय? बरं. आता याच्यातून आपण काहीच कॅल्क्युलेशन करू शकत नाही, कारण की प्रत्येकाची डिग्री वेगळी आहे. मग आपल्याला पी ए माहिती आहे, पी मायनस ए माहिती आहे, त्या दोघांची तर आपल्या ऍडिशन विचारली ना. मग ऍडिशनचा अर्थ काय? ऍडिशनचा अर्थ असतो, ऍडिशन असेल ऍडिशन करा आणि सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन करा, जे असेल ते करून टाका. मग मी काय केलं? ही टर्म ऍज इट इज घेतली आणि ही टर्म ऍज इट इज घेतली. मग प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस वाले काय केले? कॅन्सल केले. राहिलं पण माझ्याकडं +10 +10, म्हणजे काय झालं? 20. हे आलं आपला आन्सर. येईल का लक्षात? नक्की एकदम. मग मला सांगा, 4th एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊ का नको? नक्की एकदम कळेल का? एकदम. मग जायचं का पुढं? 4th एक्झाम्पल सर्वांना सॉल्व्ह. जर 4th एक्झाम्पल सॉल्व्ह झालं तर ठीक, नाही सॉल्व्ह झालं तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन, पण मला नोटबुक दाखवा. अशा प्रकारे इथं आपला हा प्रॅक्टिस सेट 3.4 इथं संपेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.5 बघणार आहोत. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. थँक्यू.